काय बोलतायत मामासाहेब, आम्हालाही कळू देत. अहो सकाळपासून हेच चालू आहे. मला इथं का आणली, जावयाच्या घरी किती दिवस राहायचं म्हणून. आमच्यासारख्या खानदानी माणसाला काय आनंद आहे का ह्याच्यात? पण तिची तब्येतच अजून सुधारली नाही हो. अहो सकाळपासून डोक्याला एकच भुनभुन, सारखी एकच टेप लावली आहे. तुम्ही मला हिथं का आणलं, तुम्ही मला हिथं का आणलं, तुम्ही मला हिथं का आणलं, तुम्ही मला हिथं का आणलं. तो प्रायचित्त म्हणून डोकं फोडून घेऊ बाई तुझ्या पुढं. तरी म्हणले काय बोलताय तुम्ही. आता तुम्हीच सांगा रणजितराव, काय करावं माणसं. मामी, आमचं कुठे काही चुकतंय का? मग इतकं परक का समजताय तुम्ही मला, या घराला? अहो तुम्ही तुमच्याच घरी आहात, लेकीच्या नाही लेकाच्या घरी आहात. आणि तुमचा हा लेक तुमची तब्येत पूर्ण सुधारेपर्यंत तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाहीये. आणि जर तुम्ही गेलात तर तुम्ही आम्हाला परक केला असंच मी समजेल. हो. आणि मामासाहेब, आणखी एक महत्वाचं. मला माहिती तुम्ही हे जे काही करताय ते मामींच्या काळजीपोटी करताय. त्यांना कन्व्हिन्स करताना तुमचा तोल जातोय. पण प्लीज, कितीही स्ट्रेसमध्ये असला तरी मामींवर आवाज चढवू नका. मामींशीच काय, इतर कुठल्याही स्त्रीशी या भाषेत किंवा या पट्टीत बोलणं गैरच आहे. आणि ते मला अजिबात सहन होणार नाही. येतो. बस आता नाही सहन होते मला. कुठे निघालीस? आधी सांगायचं काय सहन होत नाही आणि मग जायचं. डॅडी, आता तुम्ही मधी नाही बोलायचा. नाही बोलायचं तुम्ही मधी. हे जे काही झालंय ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालंय. तुम्ही शपथ घातली ना म्हणून मी इकडं रोज जळत असते. पण आता मी माझ्या मनाला जे वाटतं ना तेच करणार आहे. तेच करणार आहे मी. देवासारखा माणूस आहे तो आणि मी त्याच्याशी खोटं बोलते. तो माणूस माझ्यासाठी त्याच्या आईसोबत, त्याच्या भावासोबत, त्याच्या वहिनीसोबत वाईटपणा घेतोय. माझ्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभा राहतोय. आणि मी हक्क काय हो त्याला माझ्याबद्दल सगळं खरं जाणून घ्यायचा. आणि मी त्याला तो पण हक्क देत नाहीये. तो माझा पती आहे म्हणून नाही. पण डॅडी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. तुम्ही जो माणूस माझ्यासाठी नवरा म्हणून शोधलाय ना, तो लाखात नाही करोडात एक आहे. आता बस, आता लई झालं. आता मी त्यांना सगळं खरं खरं सांगणार आहे. मग त्यांनी माझ्या हाताला धरून मला या घराबाहेर काढलं ना तरी पण चालेल. एकदम राईट टाइम आहे संजय, एकदम राईट टाइम आहे. सगळं खरंच. फक्त एक ध्यानात ठेव, आपले आई डॅडी तुझ्या घरी आश्रयाला आले. तू रणजितरावांना सांगितल्यावर रणजितराव लय चिडतील. तुझ्या हाताला धरून घराबाहेर काढतील. बापाचं सोड ग, तुझ्या लाडक्या आईला हाताला धरून फरफडत बाहेर काढतील ग. आता तर तो माणूस किती मायाने बोलला तुझ्या आईशी. हा, पोरासारखं प्रेम आहे ग, पोरासारखं प्रेम आहे. एक ध्यानात ठेव, ज्याचं प्रेम जास्त ना त्याचा राग बी जास्त असतो. आणि तुझ्यावरचा राग
तुझ्या आईवर निघल. हं? बघायचे तुला स्वतःच्या आईचे थेंडवडे निघालेले. मी काय म्हणते संजय, तू कशाला बरी पडते कल्याणी? आपली पोरगी कायद्याने सज्ञान नसली तरी पकडून लय हुशार आहे. तिला कळतं चूक काय बरोबर काय. चल सांग सगळं खरं खरं. चल सांग सगळं खरं. संजू, रडतीयस? मी पाहिलं की आता तुला रडताना. काय झालं रडायला? अहो ते कुसळ गेलं होतं डोळ्यात. दोन्ही डोळ्यात गेलं होतं वय? हा? खोटं बोलू नकोस हं माझ्याशी संजू. अगं तुझे आई डॅडी तर इथेच आहेत. त्यांची तर आठवण येत नसेल. ताईची आली का? मग हेमंत दाजींची, स्वराची, हा, मोनिका सुदाम लठ्ठीची आली असेल. अहो नाही बेबी मावशी, तसं काही नाहीये. रडावं असं वाटलं तर रडू पण नाही शकत का? नाही ग, रडू शकतो की. नाही म्हणजे असंच रडू शकतो, पण त्याच्या मागे काहीतरी कारण असतं, रिझन असतं काहीतरी. असं थोडीच रडू येतं. ते रिझन आत्ता घडलेलं नसेल, काल परवा त्याच्याही आधी कधीतरी घडलं असेल. पण रिझन नसल्याशिवाय रडू येत नाही ग. अहो बेबी मावशी, काही नाही खरंच. असू दे. नाही म्हणजे तुला मला सांगायचं नसेल तर अजिबात सांगू नकोस. आग्रह नाही माझा. पण आपलं जवळचं माणूस असतं ना, तेव्हा वाटतं की त्याने येऊन ना आपल्याला सगळं सांगावं. म्हणजे असं त्याचं मन असं घडाघडा मोकळं करावं बघ. माणूस जवळचा असला किंवा जवळचा आहे म्हणूनच त्यांनी काय सांगायचं नाही सांगायचं याचा हक्क त्याला त्याचा पाहिजे बघ. आणि त्याला मिळालाच हवा तो हक्क. पण एक लक्षात ठेव, तुला कधी काही लागलं ना तर ही बेबी मावशी इथे तुझ्यासाठी आहे हे कायम ध्यानात ठेवायचं बघ. हं? ए अडके, जा, तुझा फौजदार आलाय. त्याला काही हवं नको ते विचार जा. अरे आज तुम्ही लवकर आलात पोलीस स्टेशन मधनं. काम लवकर संपली बहुतेक. आज कुणी काही वाईट काम केलंच नाही वाटतं, है ना? संजू मला कळलंय. काय कळलंय? मला सगळं कळलंय संजू. गेले अनेक दिवस तू माझ्याशी नीट बोलत नाहीयेस संजू. आजही मी घरी लवकर आलो, पण आई आणि डॅडींचे इश्यूज झाल्यानंतर तू माझ्याशी न बोलता गच्चीवर जाऊन उभी होतीस. अहो तसं काही नाहीये संजू, मला माहिती आहे की तू मला कधीच सांगणार नाही.
पण मला हे कळून चुकलंय की तू अपसेट आहेस. अहो नाही, तुम्हाला उगाच काहीतरी. तू कितीही नन्नाचा पाडा वाचलास ना तरी मला हे माहितीये की माझं तुझ्याकडे दुर्लक्ष झालंय, होतंय. मला कळतंय इतक्या दिवसात आपण कुठेच फिरायला नाही गेलो किंवा कुठल्या सिनेमालाही नाही गेलो. इतके दिवस मी कशा ना कशात अडकतच गेलो ग. बंदोबस्त आहे, धाडी आहे, केसेस आहेत, हे सगळं जरुरी होतं, आहे सुद्धा. पण या सगळ्यांमध्ये संजू माझं तुझ्याकडे दुर्लक्ष झालं. आणि मला माहिती आहे ते. या सगळ्यामुळे तुला माझा राग आलाय. हे बघ, तुला माझा राग येणं अगदी स्वाभाविक आहे, साहजिक आहे. मला मान्य आहे माझी चूक झाली. अहो तसं काही बी नाहीये, तुम्ही उगाच मनाला लावून घेताय. मनाला लावून घेऊ नको तर काय करू? माझी पूर्वीची संजू मनात जे येईल ते फटकन बोलून मोकळी व्हायची. पण ती इथे आल्यानंतर आतल्यात कुडत बसते किंवा मनातल्या मनात राग ठेवते. असा ढाले पाटलांचा गुण लागलाय तिला. अहो नाही, तुम्ही उगाच पराचा कावळा. संजू, माझं बोलणं अजून झालेलं नाहीये. तर मिसेस ढाले पाटील, मी काय सांगतोय ते नीट आणि स्पष्ट ऐका. हवं तर फौजदारी फरमान समजा. सांगा की. उद्या दुपारी पोलीस स्टेशनला यायचं, पण डबा आणायचा नाही. हं? तू आलीस की माझी सुट्टी, हाफ डे. मग आपण सिनेमाला जाऊ, खरेदीला जाऊ, खायला जाऊ, फिरायला जाऊ, हवं ते करू. अहो हो, पण हे सगळं असं अचानक. हा, मग आपलं कामच असं असतं, आज आत्ता ताबडतोब. चांगलं काम करायचं असलं की फैसला ऑन दी स्पॉट. फुकाच्या चर्चेंना जागाच नको कुठे. बर, चालते की. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी. संजू, मी आजवर कोणाकडून कधीही हप्ता घेतला नाहीये, पण मला तुझ्याकडनं हवाय. अहो जावा तिकडं, तुम्ही थांबा, मी चहा घेऊन येते. मागची एक लढ तर निस्तरावी न निस्तरावी, तर पुढचा लढतऱ्यांचा डाम उभाच. ज्योतिबा राया आमच्यासारख्या खानदानी माणसालाच करत बाप. मायला ते कमी म्हणून त्या गंजक्या रायाची भर पडली. त्याला आता संजूच्या वयाचे खुट कळले. ते काय गप बसणार नाही. एक नंबरचं पापी, इतर कल्याणी, स्वार्थाने डबडबलेलं खर्ची कुत्र येते. येणाऱ्या जाणाऱ्यावर भुकायचं, दात दाखवायची, लचकी तोडायची, हेच त्याला माहिती. आम्ही आपलं वतन राखावं म्हणून त्याला जवळ बसवलं, दुसरी 2-4 बिस्किटे खाऊ घातली, तर हे बेन आमच्यावरच दात दाखवायला लागले. आंबा माते, तूच काढ ग या लेकराला बाहेर. हॅलो, पंजाबराव सरकार, सामंत बोलतोय. कोण सामंत? मायला फोन आहे म्हणून उठसूट नंबर लावत बसायचे का? आणि खानदानी माणसाला ही काय फोन करायची वेळ झाली का? आम्ही नाही ओळखत कुठला सामंत बेमन. अहो पंजाबराव, सकाळी ज्याच्याकडनं तुम्ही 50,000 घेतले तो सामंत बोलतोय. अहो मग असं सांगा ना, रत्नाकर सामंत बोलतोय म्हणून. आम्हाला कसं कळणार? अहो आमच्या एरियात 1742 सामंत आहेत. त्यातलं नेमकं कोणतं आम्ही कसं ओळखणार, नाही का? हा बोला रत्नाकर सामंत. झाल्या का सह्या ACP ढाले पाटलांच्या? हा ते वय वर्क इन प्रोग्रेस आहे. इन प्रोग्रेस म्हणजे? अहो रत्नाकर सामंत, जमिनीत कोय पेरल्या आंब्याच्या पेटे एक्सपोर्ट नाही होत. आलं का ध्यानात? तसंच आहे, अवघड काम जरा येळ काळ बघून करावं लागते. पेशन्स ठेवा जरा, म्हणजे बरं राहील तुम्हाला पण आणि आम्हाला पण, नाही का? आणि आता फोन ठेवा, रात्रीचा आम्ही एवढा वेळ बोलत नाही पारख्या माणसाबरोबर. बरं ठीक आहे, ठेवतो.
अहो आता काय करायचं? देवान दिले ना अक्कल. हा चालवा ना मग तुम्ही सांगा काय करायचं ते. सगळ्यात पहिलं आपण जाऊ इथनं. नको इथं असं राहायला. तिकडे काय आहे? तुझ्या बापाचं डबल आहे. तुमच्या पाया पडते मी, ऐका माझं. फार इसकटलेली आहेस बघ कल्याण तू. समोर परिस्थिती काय आहे, तू बोलतेस काय? नॉनसेन्स. कल्याणी नीट ध्यानात ठेव, आत्ताच्या ह्या परिस्थितीत ह्याच घरात राहणं लय गरजेचं आहे. तो राया आपल्या पोरीच्या मागावर आहे, कळलं का? त्यामुळे तिला स्ट्रॉंग बॅकिंगची गरज आहे. अशा परिस्थितीत या घरातून निघून जायचा विचार पण मनात आणायचं नाही, कळलं का? पण आता इथून पुढे हे काम तुम्हाला करावं लागणार आहे. हा डॅडी कुठपर्यंत पुरा पाडणार आहे? हे तिच्या वयाबद्दलचं खोटं आपण अखेरपर्यंत रेटत नेलंच पाहिजे. संजीचं, तुझं, माझं, साजिरीचं, हेमंतरावांचं, त्यांच्या होणाऱ्या बाळाचं, ह्या सगळ्यांचं भवितव्य ह्या एका खोट्यावर अवलंबून आहे, हे पक्क ध्यानात ठेव. आता थोबाड काय बघत बसली? झोपायचं नाही का? चला आलोच आम्ही चेंज करून. गुड मॉर्निंग जावे बापू. व्हेरी गुड मॉर्निंग मामासाहेब. बसा. डॅडी, ती सासूबाईंची खुर्ची आहे, तुम्ही इकडं बसता का? माहितीये की मला, हे तर खुर्चीच्या मागे पडलं होतं, ते मी सरकून काढलं. माहिती मला वहिनी साहेब बसतात ते. आम्ही बसतो ना इथं, हा जावे बापूच्या समोर. ऐकत नाही काय? संजू, तू जातेस असे तर सर्वेशला सांग मामांसाठी चहा आणि नाश्तासाठी. काय झालं मामासाहेब? काय नाही हो, हे मोठे मोठे नेते चाललेत वैकुंठाला आणि आमचंही वय झालं आता, तर त्यामुळे देशाची काळजी वाटते हो. कसं होणार या देशाचं? तुम्हाला सांगतो, आपला मराठी माणूस लई बारका म्हणजे चिरकुट विचार करतो बघा, त्यामुळे देश मागे राहतो. अहो, माणसाने स्वप्नच बारकुली बारकुली बघितली तर मोठं भवितव्य कसं आकाराला येणार? मामासाहेब, भविष्य असं एका दिवसात थोडीच आकाराला येतं. छोट्या छोट्या असंख्य प्रयत्नानंतर ते घडतं. इनफॅक्ट आपल्याला सगळ्यांना ते घडवायचं असतं. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं पण बरोबर आहे. पण मला काय म्हणायचं माहितीये, आता आपल्याला आपल्या पायावर उभं राहायची वेळ आलेली आहे, नाही का? अहो, हे बघा ना, रेल्वे भरतीचं मॅटर, हा निव्वळ युजलेस पण आहे. अहो, एक जागा आणि 1000 अर्ज. सांगा बरं मला, आपल्या मराठी माणसाची इथं चुकत नोकरीच्या मागे धावत सुटलेत. अहो, वारण्याचं वाघ आहे आपण, हा कशाला कुणाची गुलामगिरी करत बसायची इंच्या मिंच्याची? मी तर म्हणतो, जिथं लात मारेल तिथं पाणी काढेल अशी उमेद पाहिजे, नाही का? अहो, बिझनेस करायला पाहिजे मराठी माणसाने. अहो, रिस्क घेतल्या बिगर प्रगतीच नाही हो. हा अहो, माणसाने रोजगारी होण्यापेक्षा रोजगार निर्माण करणारे व्हायला पाहिजे. माणसाने पगारी होण्यापेक्षा 10 लोकांना पगार द्यायला पाहिजे. त्यासाठी बिझनेस करायला पाहिजे. मी तर म्हणतो, आपल्यासारख्या खानदानी माणसाने बिझनेसच करायला पाहिजे. नोकरीत काय आहे? सतत कोणाची तर ती हांजी करत बसावं लागते. जावे बापू, बिझनेसच बेस्ट आहे. अहो पण मामासाहेब, आता आमचा घरचा बिझनेस असूनही मी नोकरी करतोच की.
हो अरे नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग बरं झालं गुड मॉर्निंग बसा बसा उठायची गरज नाही रणजितना खरं म्हणजे माहिती आहे आपल्या घरामध्ये मोठ्याने बोलायला आवडत नाही. कसली एवढी चर्चा चालली होती? अहो हेच किती आहे मराठी माणूस उद्योगामध्ये वागा का याच्यावरती चर्चा चालू होती आमच्या रंजितरावांची. खरं का? यावर तुमच्यापेक्षा चांगलं कोण बोलणार? आपल्याला पु ल देशपांडे माहीत असतील ना? हो माहितीत ना पु ल देशपांडे लय थोर माणूस. ते असं म्हणायचे की कादंबरीकारांनी लेखक म्हणून आपटी खाल्ली की तो संपादक होतो, अभिनेत्यांनी आपटी खाल्ली की तो प्रशिक्षण वर्ग चालवायला लागतो. तुम्ही उद्योग करता म्हणजे बिझनेसबद्दल चर्चा करणं आलंच. ऐका म्हणजे असं झालं की म्हणजे एका खानदानी माणसानेच एखाद्या खानदानी माणसाची पारख करावी नाही का. रंजितराव ते सही कसली सही?